ओके सर, तर मग हे फिटनेसचं जे रहस्य आहे तुमच्या काय काय आणि कसं तुम्ही करता रोज फिटनेससाठी? ट्रेडिंगचं कसं आहे की आपलं काम दिवसभर बसायचं असतं. आपण 10-12 तास रोजचे बसलेलो असतो, तेव्हा फिजिकल ॲक्टिव्हिटीज काही होत नाही. आणि ट्रेडिंगसाठी मेंटल हेल्थ खूप गरजेची. किती दिवस करता तुम्ही? जसं जमेल तसं 4 ते 5 दिवस तरी करतोच. ॲटलिस्ट स्किप करत नाही? स्किप करत नाही. व्हेरी गुड. काय म्हणजे आता या एज मध्ये फिटनेस राहण्याचं काय तुमचं काय मोटो काय तुमचं, की बॉडी बिल्डिंग करायची नाहीये की तुम्हाला कुठे कॉम्पिटिशन जायचं नाही, मग एवढं रेग्युलर वर्कआउट कसं काय करतं, काय मोटिवेशन काय? ट्रेडिंगचं जे आपलं काम आहे, आपण रोजचे 10 ते 12 तास बसलेलो असतो एका जागेवरती, त्यामुळे फिजिकल ॲक्टिव्हिटी काय होत नाही. आणि ट्रेडिंगसाठी मेंटल स्टॅबिलिटी खूप गरजेची आहे. आणि मेंटल स्टॅबिलिटीसाठी फिजिकल फिटनेस गरजेचं आहे. तर फिजिकल फिटनेसमुळे काय होतं, आपला ब्लड फ्लो जो आहे तो वाढतो आणि ब्रेनला जेवढी ब्लडची रिक्वायरमेंट आहे ती त्याला पोचते, त्याच्यामुळे ब्रेन ॲक्टिव्ह राहतो. त्यामुळे ट्रेडिंग करताना प्रत्येकाला हे फिजिकल फिटनेसवरती लक्ष द्यायलाच पाहिजे. ब्रेन हा इम्पॉर्टंट आहे, खूप इम्पॉर्टंट. त्याला असे ग्रूव करतात. हो. व्हेरी गुड. छान. सर, हेल्दी माइंडसाठी हेल्दी लाईफ बेसिक आहे, तर तुमची लाईफ हेल्दी ठेवण्यासाठी तुम्ही काय करता? मी मोस्टली ऑइल आणि स्पायसेस तर अवॉइड करत असतो. नॉनव्हेज प्रेफर करतो, पण मी एकदम कमी तिखट. आणि जेवढं जास्त जमेल तेवढं मी प्रोटीन इंटेक घ्यायचा प्रयत्न करतो. आणि बाकी पण नॉर्मल जेवण असतं आपलं त्याप्रमाणे. म्हणजे रेग्युलर रुटीनमध्ये जर आपण गेलं तर फेवरेट मील तुमचं काय आहे? नॉनव्हेज आहे? नॉनव्हेज. अच्छा. मग तुम्ही कधी असं केलंय की आपलं हेल्दी लाईफस्टाईल मेंटेन करायची, तर मी काही गोष्टी कमी करतो किंवा टाळतो? तुमच्या इंडियनवर ताबा आहे का, की मला हे नाही खायचं तर तुम्ही नाही खात, असं करता का टेम्पटिंग असतं, कसं असतं? नाही, मी ऑइल आणि स्पायसेस खूप कमी केलेले आहे. आणि आत्ता जस्ट थोड्या दिवसापासून 6 महिन्यापासून मी शुगर पण बंद केली. ओके. स्वीट कॉफी पण मी विदाऊट शुगरच पितो. स्वीट कधी थोडंफार खाल्लं तर, नाही तर मग नाहीच. बरं, अपार्ट फ्रॉम नॉनव्हेज टेम्पटिंग फूड काय तुमचं, की ते बघितलं की भूमकर सरांना वाटतं येस आय हॅव टू, तर असं काय आहे? म्हणजे चॉकलेट्स असतील, कोणाला काही अपार्ट फ्रॉम नॉनव्हेज जनरलमध्ये पाणीपुरी असेल, जनरिकमध्ये तुमचं कुठलं असं फूड आहे जे तुमच्याकडे खूप स्पेशल आहे? असं स्पेसिफिक काही नाही आहे. रोजचं नॉर्मल घरचं जेवण मला जास्त आवडतं, हॉटेलिंग जास्त आवडत हॉटेलिंग करत नाही. आणि व्हॉट अबाउट स्ट्रीट फूड ऑर समथिंग लाईक असं बाहेर जाऊन खातात लोक खास आवडी, असं काय? नाही, तसं काय पिझ्झा वगैरे खरं तसं काय नाही. काय होतं की जरी कधी खायची म्हणजे तशी वेळ आली ना, तरी गेल्यानंतर तिकडे गाडी पार्किंगला जागा असते नसते, मग आपण विचार करतो सर पुढे जाऊ कुठे दुसरं एखादा रेस्टॉरंट बघू. बाहेर गेलं तर होतं बाहेर खाणं. तुम्ही मला म्हणले की आपण ट्रॅव्हल करत होते, खूप आधी पण ट्रॅव्हल करते, आताही ट्रॅव्हल करता कामाने मी जाता, तर असं काही आहे का की जर आता घरचं फूड आवडतं, बाहेर गेलं हॉटेलमध्ये थांबायला लागतं, पण काही गोष्टी माझ्या फेवरेट आहे की मी असा ट्राय करतो? तुम्ही फूडी आहात? हा, थोडंफार. मी राजस्थानला गेलो तर राजस्थानी थाळी वगैरे घेतो, किंवा गुजरातला गेलो तर गुजराती थाळी, MP ला गेलो तर तिकडचं जेवण, ज्या स्टेटला जाईल तिकडचं. कोल्हापूर गेलो तर तिकडे माझी 2-3 फेवरेट हॉटेल्स आहेत, तिकडे मी हे करत असतो. मग आता ह्याच अनुषंगाने विचारतो की मग असं काय आहे का, घरचं आपल्याला कळलं की तुम्हाला नॉनव्हेज आवडतं खायला, काय असं काही आहे का की त्या ठिकाणी फूड मी खाल्लो तर मला ते अजूनपर्यंत लक्षात ठेवा, त्याची चव माझ्या जीभवर अजूनपर्यंत आहे? काही असा आयटम आहे का तुमचा, किंवा असं आहे कुठे खाल्लेलं? आता जिकडे जाईल तिकडं चांगलं असेल तरच खातो. हा, त्यामुळे असं काही स्पेसिफिक लक्षात नाहीये, पण बऱ्याच गोष्टी येतात, असं आहे. बऱ्याच आठवणी येतात अशा. टफ जेवण कमी म्हणले ना, तर मग अगोदर विचारलं की असं काही असतं का? आता माझे 2 मित्र तुमच्यासारखेच आहे, त्यांना असं स्पेसिफिक नाही, घरची चपाती भाजी आवडते मला, काही आनंद वेगळं असं काही गणित नाही, पण म्हणजे असं काय आहे का की मग तुम्ही कुक करता का? नाही, आवड आहे का? येतं मला सगळं, पण मी नाही करत. येतं? काय आयटम म्हणतो विशेष? सगळं मी हॉटेल चालवलेलं आहे, मला सगळे पंजाबी डिश, मला डोसा, वडापाव, मिसळ, फिसळ, पोहे, उपीट, शिरा बिरा सगळं येतं बनवा. अजूनपर्यंत येतं? आता नाही येत. आता जर तुम्ही ट्राय केलं तर मला वाटतं तुम्ही बनवू शकाल. मग 10 मिनिटाचं काम 2 तासात होईल. होय, पण बनवू शकाल का? तेव्हा ओटा कसा राहायला लागली काय ते जाऊ द्या, पण असं आहे का तुम्हाला जर म्हणलं की बाबा मिसळ मला खायची, असं समजा आहे, तुम्हाला टॅलेंट दिलं आपण, तुम्हाला एखाद्या कॉम्पिटिशनमध्ये गेलं तुम्ही की सगळे आले ट्रेनर, तुम्हाला कॉम्पिटिशनमध्ये आहे, तुम्हाला मिसळ बनवायची, तर तुम्हाला कॉन्फिडन्स आहे ती बनवू शकाल? हो, बनवू शकेल ना. 2-3 हेल्पर लागतील. आणि पण बनवू शकतो. बाकीचं सगळं काम आपण एक आयटम करून टाकायचं काम करू शकतो. मिसळमध्ये आपण होतो ना, मिसळ म्हणा किंवा तुमचं आवडतं नॉनव्हेज, पण नॉनव्हेजमध्ये काय प्रिफर? मटन, चिकन, फिश, काय? मटन, चिकन, फिश. सब आहे.
आणे तो जो बी आहे आणे तो. आता वार बिर आहे स्पेसिफिक, गुरुवारी खात नाही, सोमवारी खात नाही. सर्ववार समवार. एवढं बिझी शेड्यूल तुमचं, एवढं रेग्युलर बिझी रुटीन असतं, तुम्हाला फिरायला जावं आवडतं फिरायला जायला, तर तुम्ही जनरली काय प्रिफर करता, बीच का माउंटेन्स, काय तुमचं फेवरेट आहे? दोन्ही, कधी बीचेस कधी माउंटन. काय बात आहे. जनरली आता लेटेस्ट मध्ये असं काही प्लॅन आहे का की विनायक मला इकडे जायला आवडेल किंवा मला हे जर करायचं आहे, असा काही प्लॅन आहे आपला? आता येते एप्रिलच्या सुट्ट्यांमध्ये लडाखला जायचं प्लॅनिंग चालू आहे, अजून फायनल नाही झालेलं आहे पण करतोय. लडाखला यायचं प्लॅन आहे. आणि आतापर्यंत तुम्ही जाऊन आलेलं खूप सुंदर ठिकाण कोणतं होतं जे तुम्हाला खूप आवडलं, जे तुमच्या मनाच्या खूप जवळ आहे? मला लक्षद्वीप आवडलं होतं, लक्षद्वीप आवडलं. त्यानंतर मनाली आवडलं होतं, अच्छा. त्यानंतर पाचगणी आवडलं होतं, उटी आवडलं होतं. म्हणजे वर्षातून असं काही स्पॉट आहे किंवा असं काही ड्युरेशन आहे की जनरली त्या ड्युरेशनमध्ये तुम्ही फिरायला जाता किंवा तुमचा स्ट्रेस रिलीज असतो, कामाचा लोड कमी असतो, असं काही आहे? तसं काही शेड्यूल नाही आहे. कामाच्या व्यापातून जर मध्ये कुठे गॅप मिळाली तर मी कधी जाऊ शकतो, असं मला. तेवढी जर सुट्ट्या लागून आल्या तर. अच्छा. नाहीतर मग जसं होईल तसं आधीच शेड्यूल जर केलं असेल तर त्याप्रमाणे बाकीची कामं ऍडजस्ट करून मग त्याप्रमाणे जात असतं. छान. म्हणजे तुम्हाला एक फिरायची आवड आहे हो. आणि तुम्ही जाता. छान. ओके. सर, तुम्ही एवढी छान इन्स्टिट्यूट रन करताय, तुम्ही उत्तम ट्रेनर आहात, एवढे चांगले फीडबॅक आहेत, एवढे चांगले स्टुडंट्स आहेत, पण जर तुम्ही ट्रेनर नसता तर तुम्ही काय आपलं असता? ट्रेनिंगच्या सोबत असे माझे अजून 3-4 बिझनेसेस आहेत. ट्रेनिंगमध्ये जर नसतो तर कुठल्या ना कुठल्या बिझनेसमध्ये जातो. ओके. पण ज्या कुठल्या फील्डमध्ये असतो त्या फील्डमध्ये नंबर 1लाच असतो. काय बात आहे. बिझनेसमध्ये असता असं म्हणताय म्हणजे तुमचे कॉन्टॅक्ट्स खूप सारे असणार. हो. आत्ताही तुमचं ऑलरेडी 2-3 आहेत म्हणताय तुम्ही, तर हे खूप सारे कॉन्टॅक्ट्स असल्यावर खूप सारे मित्रपरिवार असतो आणि मित्रामध्ये काय मी गोष्ट असते ती फेवर नसतो. आपण अरे माझ्यासाठी करतो किंवा तू माझ्या हेड असं करतो का, तर मग असे काही मित्रपरिवार किंवा आपले जवळचे लोक असे आहेत का जे म्हणतात की फुकट शिकव रे? तर लॉकडाऊनमध्ये असं झालं होतं की प्रत्येकाचा शेअर मार्केटमध्ये इंटरेस्ट खूप वाढला होता, कारण वेळ पण होता भरपूर आणि जिओनी फुकट इंटरनेट दिल्यामुळे प्रत्येकाकडे इंटरनेट, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर या गोष्टी तर त्यावेळेला असायचं जातीच्या. मग प्रत्येकजण ट्रेडिंगमध्ये यायला इच्छुक होता. तर बरेच मित्र होते असे की त्यांनी पण माझ्याकडे ट्रेनिंग केलं अटेंड. आता मित्र आहे त्यामुळे मी काय त्यांच्याकडनं त्यावेळेला फी घेतली नाही आणि ती त्यांनी दिली नाही. ठीक आहे. आता जर ऑनलाईनच बॅच आहे, ठीक आहे, आणि 50-70-100 लोक जर जॉईन करतात तर त्याच्यात अजून 101 व्हायला केलं नाही, काय फरक पडते असं म्हणून त्यांना फी चार्ज केली नव्हती, त्यांनी अटेंड केलं. पण त्याच्यानंतर झालं काय की त्याच्यातले ना सिरियसली कोणी ट्रेडिंग केली नाही आणि मग त्यानंतर मग ते की काय होतं की जर असं जर झालं तर विद्येचा अपमान होतो आणि अक्कल ही विकतच घ्यायला लागते असं म्हणतात. त्यामुळे आता मी डिस्काउंट देणं आणि हे फुकट देणं तर टोटल बंदच केलेलं आहे. आता मित्र असू दे नाही तर मेवणा असू दे, कोणी फी भर आणि मगच अटेंड कर. व्हेरी गुड. त्याच्यानंतर जे काय लागेल ते द्यायसाठी सपोर्ट वगैरे लागेल किंवा जरी पर्सनल कोणी जर अगदी जवळचं असेल तर त्याला पर्सनली पण मी गाईड करतो. पण फीमध्ये डिस्काउंट आता अजिबात नाही. तुम्ही म्हणला की अक्कल ही विकतच घ्यावी लागते, पण मला एक चांगला पॉईंट आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये असं समजला की आपण लाईफ टाईम सपोर्ट असा काहीतरी कन्सेप्ट आपल्याकडे आहे. सर तो काय आहे? लाईफ टाईम सपोर्ट म्हणजे 10 लोकांची आपली सपोर्ट टीम आहे ट्रेनिंगची, की जी रोज सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत अवेलेबल आहे. तर कोणालाही 5 वर्षापूर्वीच्या 10 वर्षापूर्वीच्या कुठल्याही स्टुडंटला जर काही टेक्निकल डाऊट आला तर त्याच्यासाठी ते काम करत असते. आणि जर का ट्रेडिंगमध्ये काय डाऊट आले तर ते माझ्याशी पर्सनली डिस्कस करू शकतात. मी स्वतः डायरेक्टली अवेलेबल असतो. कुठलाच ट्रेनर डायरेक्टली अवेलेबल असतो कुणासाठी. एकदा ट्रेनिंग झालं की तुम किधर हम किधर असा प्रकार असतो, पण मी स्वतः डायरेक्टली अवेलेबल असतो. एक टेलिफोनिक अपॉइंटमेंट बुक करायची असते माझ्यासोबत, तर मी स्वतः कॉलबॅक करतो प्रत्येकाला आणि पर्सनली त्याचे जे ट्रेनिंग रिलेटेड काही डाऊट असतील ते सॉल्व करून देत असतो. कारण ट्रेनिंग जी आहे ना ही कंटिन्युअस लर्निंग प्रोसेस आहे. ह्याच्यामध्ये जसं जसं तुम्ही पुढे जाता तसं तसं तुम्ही त्याच्यामध्ये जास्तीत जास्त गोष्टी शिकत जातो. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये पुढे जाऊन पण गायडन्स प्रत्येकाला लागत असतं. त्यामुळे मी जेव्हा ट्रेडिंग चालू केलं होतं तसा गायडन्स मला मिळाला नाही. तर मी ज्या काही गोष्टी शिकलो त्या माझ्या स्वतःच्या केलेल्या चुकांमधनं आणि लॉसमधनंच शिकलो. लॉसेस भरपूर केले, प्रॉफिटही भरपूर कमवला, पण माझा जो लॉस झाला तो लोकांचा होऊ नये ह्या एका इच्छेसाठीच मी फक्त ट्रेनिंग करतो. सपोर्ट तुम्ही म्हणला की सपोर्ट आपण लाईफ टाईम सपोर्ट करतो. एवढं जुन्या लोकांना पण तुम्ही जे आपले ओल्ड स्टुडंट आहे त्यांना पण सपोर्ट करता. सपोर्टवरून मला आठवलं की तुमची सपोर्ट सिस्टीम काय आहे, तुमची फॅमिली कशी आहे, तुम्हाला फॅमिली सपोर्ट कसा आहे? फॅमिली सपोर्ट म्हणलं तर वाईफ माझ्यासोबत दिवसभर ऑफिसमध्येच असतात. ती पूर्ण ऑफिस टीम हँडल करते. माझी मुलं जी आहेत ती बाहेर असतात शिकायला, मिलिटरी स्कूलला असतात. पण जेव्हा ती येतात त्यांनाही ट्रेडिंगमध्ये इंटरेस्ट असतो. आता माझा जो मोठा मुलगा आहे तो आता 7वीला आहे
त्याने माझी ट्रेनिंगची बॅच 3 वेळा अटेंड केलेली. क्या बात. तो सुद्धा ट्रेडिंगला माझ्यासोबत बसत असतो आणि त्याचे जे त्याला सांगितलं आहे की रिपोर्ट तयार करायचा ट्रेडिंगचा, तर तो सुद्धा ट्रेडिंगमध्ये तेवढाच इंटरेस्ट घेऊन काम करत असतो. तो पुढे जाऊन करेल नाही करेल माहीत नाही, पण सध्या तरी आहे त्याला इंटरेस्ट. सुंदर, भारी, खूप छान. ट्रेडिंग व्यतिरिक्त मग लॉंग ड्राईव्हला जाणे, कारनी किंवा बाईकवर, कसे मित्रांसोबत किंवा फॅमिलीसोबत. आणि मग बाईक राईड तुम्ही करता? हां. आर यू सिरियस? हो. युअर बाईक रायडर? 2 बाईक्स नाही काय व्हायचं, 2 बाईक्स आहेत, मला आवडतील पाहायला. या ना भाऊ. चला. टू गुड, टू गुड, टू गुड. थँक्स फॉर युअर राईड. ओके सर. तर ही तुमची बीस्ट आहे. कुठला ब्रँड आहे, काय आहे, कुठली गाडी, किती सीसी आहे, काय सांगा याच्याबद्दल. ती छोटीच आहे तशी, 300 सीसीची गाडी, बेनेलीची इटालियन कंपनी आहे आणि छान आहे, म्हणजे मला तर आवडली. क्रुझरमध्ये तुम्हाला हार्ली पण आहे, ज्याकडे बास्केट क्रुझर बाईक आहे, तर मग हीच का निवडली? याचा काही विशेष होता? कोणी बघितली, चालवली, मित्राकडे होती, किंवा मला कलर आवडला? ॲक्च्युली मला बाईक रायडिंगची काहीच सवय नव्हती याच्या आधी. मी फक्त कारच वापरायचो. तो हिला वापरायचं बंद केलं होतं. एकदा मी आणि वाईफ असंच गेलो होतो आणि आम्ही एका ठिकाणी थांबलो. आता जवळच जायचं आहे म्हणलं, कार काढण्यापेक्षा आम्ही 2 व्हीलरवर गेलो, ॲक्टिव्हावर गेलो. तर वडापाव खायला थांबलो. तर 4-5 जण भेटले आणि ते म्हणले, अरे सर तुम्ही 2 व्हीलरवर? म्हणलं का, मी काय फिरू शकत नाही का? तुम्ही असंच मित्राला सांगितलं एकदा की अरे असे लोक भेटतात कुठेही गेलं तरी, पण 2 व्हीलरचे पण फिरायचे वांदे झालेत. म्हणलं तो असं कर, म्हणला बुलेट घे, बुलेटवर पाय पुरत नाही रे. जेन्युन. म्हणलं हार्ले डेव्हिडसन घे. हां, मी माहिती मला त्या हार्ले तर बंद झाली इंडियातून आणि एवढे पैसे कोण टाकणार, कारण वापर होणारच नाही आहे त्यासाठी एवढा. म्हणलं युनायटेड मोटर्सची US ची कंपनी आहे, एक कमांडो म्हणून गाडी येते, त्याच्यावरनं पाय पण पुरेल, चालवलं पण मस्त आहे, फायरिंग पण छान आहे. म्हणून मी ती गाडी घेतली. 1 सेकंड आहे तिची लागलेली ती, आणि तिला 3 वर्षात 300 किलोमीटर चाललेली. 3 वर्षात 300 किलो. आणि त्याच्यात मेंटेनन्सच, त्याला बॅटरी चेंज कर, क्लच चेंज कर, हे सगळं करायचं. मला ते एक दिवस जेव्हा गाडी काढायची असेल तेव्हा त्याची बॅटरी डाऊन झाली अशी. ती एकदा कंटाळा आला. असंच एकदा मी एक फेसबुकला ॲड पाहिली, त्या गाडीची ॲड होती. मग मी शोरूमला गेलो टेस्ट ड्राईव्ह घ्यायला गेलो, गाडीच घेऊन आलो डायरेक्ट. अच्छा, गाडी पसंत पडली? गाडी एवढी आवडली मला ही, गाडी घेऊन आलो. मग त्याच्यानंतर मग हा सगळा जो गेला 1-1.5 वर्षापासून हा सगळा राईडचा प्लॅन चालू झाला. म्हणजे आफ्टर 40s ॲक्च्युअल रायडर जन्मला? आफ्टर 40s नाही, गेल्या वर्षाभरापासून फक्त राईडचंच आहे. त्याच्या आधी काहीच नव्हतं. काहीच 2 व्हीलर मी वापरलीच नाही कधी जास्त. तर त्याच्यानंतर गाडी घेतली आणि त्यांचा ग्रुप होता मेनलीचा, त्यांच्यासोबत मग राईडला गेलो. फर्स्ट राईड होती माझी त्यावेळेला महाबळेश्वरची. आणि मग त्याच्यानंतर मग ही सगळी आवड चालू झाली. करत 2 कपाटा भरून त्याचं सगळं सामान म्हणजे आता तुम्ही कोर रायडर झाले असं म्हणू शकतो मी. हां, क्या बात आहे. म्हणजे लास्ट 1 year मध्ये एवढं सारे डेव्हलप झालेलं ते 1.5 वर्ष. 1-1.5 वर्षामध्ये. मग ती दुसरी जी बाईक आहे ती वापरता? ते पण वापरतो, ही वापरतो मी, दोन्ही अल्ट्राईड यूज करतो. माझ्या माहितीनुसार तुमचं ऑफिस अगदीच 4 किलोमीटर आहे. किती किलोमीटर? 2 किलोमीटर. 2 किलोमीटर जाऊन 4 किलोमीटर आहे. हो. मग तुम्ही काय प्रिफर करता, की बाईक का फक्त राईडला बाईक वापरता, की मग ऑफिसला? बरं, तुमच्याकडे कारचं पण कलेक्शन आहे. मी असं कुठल्या कार्स आहे तुमच्याकडे? 3 कार आहेत आणि 5 2 व्हीलर आहेत. चालवणारे किती लोक आहेत? एकच मिसेस 2 व्हीलर किंवा ती एक गाडी आहे, तिची ती एक गाडी वापर. आणि 3 कार्स आहेत. कारमध्ये काहीतरी विशेष कलेक्शन ॲड झालं. मी काहीतरी बघितलं, एक व्हिडिओ, एक फोटो बघितला मागाशी. ती सांगा आपल्याविषयी, काय कुठले कार्स आहेत आपल्याकडे? ती एक लेक्सस आहे, सेडानमध्ये आहे. ती लांब आहे खूप जास्त, त्याच्यामुळे तिला ऑफिसला नेणं होत नाही. मग बाकीचे जे छोट्या गाड्या आहेत त्याच आलटून पालटून वापरतात. ऑडी पण आहे, ऑडी एक व्होल्वो आहे. मग लेक्सस आपण विशेष आहे, त्याला पण कॉम्पिटिशन होते. BMW घेतात लोक, मर्सिडीज घेतात लोक. नंतर ह्याच्यामध्ये ऑडी तुम्ही वापरलीच आहे. लेक्सस एकदम प्रीमियम आणि एकदम सुपिरियर गाडी. तुम्ही काय कम्पेअर करता स्वतःला बघताना, की बाईकमध्ये मला एक फील मिळतो, मी हेल्मेट ऑन करतो, मी मस्त भावशाला गेलो, पाचगणीला गेलो, कोकणात गेले, तो फील वेगळा. कलेक्शनमध्ये मस्त AC ऑन करून आपण छान बसलो एकदम लक्झरी कारमध्ये. कसं फिलिंग आहे? म्हणजे भूमकर सरांना आम्ही कुठं बघू शकतो, की जर आम्ही बघितलं भूमकर सर, तर आम्हाला कुठं बघायला आवडेल? आम्ही कुठे इमॅजिन करू, बाईक रायडर भूमकर का कारमध्ये बसणारे भूमकर सर? मला दोन्हीची आवड आहे तसं. आता लेक्सस मी काय घेतली, कारण जे सगळे वापरतात ते आपण नाही वापरायचं. युनिकनेस. मला सगळे म्हणत होते की तुम्ही फॉर्च्युनर घ्या. आता लेक्ससची प्राइस फॉर्च्युनरची ऑलमोस्ट डबल आहे.
पण मला तीच आवडते. त्याला ऑप्शन आपल्या मर्सिडीजमध्ये होते किंवा BMW X5 किंवा अजून नवीन काय आलं त्यामध्ये होतं. पण म्हणजे तुमचा काहीतरी स्पेसिफिक होतं, कलर पण तुमचा युनिक आहे. जनरली सर प्रीमियम कारमध्ये बघाल 100पैकी 90 कार ब्लॅक दिसतील, सॉरी व्हाईट दिसतील, नाहीतर ब्लॅक दिसतील. हां. तुमच्या काळीचा कलर पण विशेष आहे, हो, ब्लू आहे. ब्लू कलर आहे. म्हणजे हे तर तुमचा युनिक लेक्ससला घेतली कारण हर्षद मेहताने वापरली आहे. म्हणून तसं देऊन ठेवलंय. म्हणून घेतली. त्यामुळे आपलं मार्केट, आपलं गणित सगळं कनेक्शन असं गोल फिरत त्या गोष्टी चाललंय, मार्केटवरच जा. मार्केटवरच चाललंय. म्हणजे लाईफ अशी आहे की कुठला एखादा माणूस असतो सर, काही जण आपण गप्पा मारतो, एखादा रायडर असेल बरं का, एक आमचा मित्र आहे, तुम्हाला ओळखत असेल, तर आपण कुठल्या गप्पा मारतो, सीट कुठला घेतला रे, अरे हा नायकीचा आहे, बोललो अरे नायकीपेक्षा हा घ्यायचा ना, माझ्या बाईकला हा शूज आहे. म्हणजे कुठून आला की विषय तो फिरून परत मध्ये येतो. बरं रायडर कसं आहे तर कुठे विचारायला भूमकशा फिरून परत मार्केटवर येतोय. मार्केटवर. बरं कारचं मी विचारलं की जसं बाईकचं तुमचं प्लॅन आहे की मला लेह लडाख करायचं, पुणे लेह पुणे, इट्स बिग जर्नी. कार पण एवढी सुंदर कार, एवढी मस्त कार आहे, मग कारचं मग काहीतरी असं की छान कुठेतरी घेऊन जाऊयात कार आपण ड्राईव्ह करत, किंवा असं काही आहे का असं? ड्रायव्हिंग भरपूर केलेली आहे. माझं आतापर्यंत जवळपास 1.5 लाख किलोमीटर फिरणं झालं. ओ माय गॉड. मी आधी अहमदाबादला किंवा सुरतला वगैरे जायचो ट्रेनिंगला, मुंबईला जायचो, अख्खा महाराष्ट्र फिरून झालंय माझं. कोल्हापूर, सातारा, नगर, औरंगाबाद, जळगाव, त्यानंतर गोवा, त्यानंतर चिपळूण, सगळीकडे मी ट्रेनिंगला ज्या वेळेला जायचो, मी स्वतः ड्राईव्ह करायचो. ड्रायव्हर शेजारी बसला असायचा ज्या वेळेला मी कार ड्रायव्हिंग करायचो. आताच नाही एवढं वापरत, आता ड्रायव्हर असते निवांत जायचं. पण एक तुम्ही विषय काढला ट्रेनिंगचा, म्हणजे तुम्ही जेव्हा ट्रेनिंग ऑन साईट जाऊन करायचा, मग पूर्ण जाऊन ट्रेनिंग डिलिव्हरी करून परत घेऊन अच्छा पूर्ण हा प्रोग्रामच माझा आठवड्याचा जवळपास 4 दिवसाचा असतो. दर आठवड्याला बाहेर जातो. हा कधीचा काय, हा कुठला? 2008-9 पासून ते जवळपास 2017-18 पर्यंत 9-10 वर्ष 9-10 तुम्ही कंटिन्यू ड्राईव्ह केला. अख्खा जवळपास अख्खा नाही पण अर्धा भारत फिरून झालेला माझा. क्या बात. बाईक कार, बाईक नाही त्यावेळेला, बाय कार किंवा मग बाय फ्लाईट, बाय ट्रेन असतं. भारत फिरून झाला, प्रीमियम काढलाय, बाहेर झाले. काही थोडं आठवणी सांगू शकता तुम्ही? म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं तुम्ही प्लॅन करून एका ठिकाणी जायचं होतं, तुम्ही पोहोचले नाही किंवा ट्रेनिंग द्यायची होती, ट्रेनिंग देऊन आला, वेळेवर पोहोचलो नाही, असं काही झालंय का आता एवढा मोठ्या प्रवासामध्ये की काहीतरी जर्नी करून काही तब्येत बरी नाही आहे पण मी मॅनेज केलं, कसं तरी पोहोचू, पण चांगली ट्रेनिंग दिली, तेवढं 100% दिलं, परत रिटर्न आलो, असं काही आठवणी आहे थोडंफार काही? सांगलीला एकदा ट्रेनिंग होती माझी आणि ट्रॅव्हल्सने गेलो होतो. ओके. तर साल आवडेल ऐकायला. साल 2014-15 वगैरे, 11 वर्ष 12 वर्ष. ओके. आणि ट्रेनिंग जायचं होतं, सांगलीला जायचं होतं आणि त्या ट्रॅव्हल्सवाल्याने सांगलीला जाते गाडी म्हणून, आणि त्याने मला सोडलं मध्येच कुठेतरी रस्त्यात. मी गाडी आता पुढे जाणार आहे, तुम्ही इथनं पुढं तुम्ही करा, जवळ ते 20-30 किलोमीटर तुम्ही कसंही जा. आणि त्यावेळेला तब्येत पण माझी बरं नव्हती, ताप होतं त्यावेळेला खूप आलेला. मी काहीतरी केलं त्यावेळेला, कॅब बिब तर काय नव्हत्या, रिक्षा पण नव्हत्या, तर मी एक असं एक टेम्पो होता, टेम्पो काय ट्रक टाईप कुठली तरी गाडी होती, त्या गाडीमध्ये मी आणि आधी सोबत एक मुलगा होता तो गेलो. मला पूर्ण ताप होतं त्यावेळेला अख्खा दिवसभर. पण जसं मी गेटअप सेटअप रेडी झाले तुमच्या टायरमध्ये, जसं मी ट्रेनिंगसाठी रेडी झालो, तापच गेला. क्या बात आहे. आपण जेव्हा आपलं आवडीचं काम करतो ना, तेव्हा आपलं भूक लागत नाही, ताण लागत नाही, झोप येत नाही, कंटाळा येत नाही, काय होत. आणि माझ्या आवडीची 2च काम आहेत, एक म्हणजे ट्रेनिंग. एकदा बसलो तर 15 तास उठत नाही. क्या बात आहे. एका जागेवरती 15-15 तास बसायची सवय, 15-15 तास ड्रायव्हिंग करायची पण सवय, 15-15 तास ट्रेनिंग पण देऊ शकतो. ट्रेनिंग पण? हो, मी ट्रेनिंग सर. हो, ट्रेनिंग पण 15 तास करू शकतो. हो, ज्यावेळेला मी लाईव्ह मार्केटमध्ये ट्रेनिंग चालू केले होते त्यावेळेला मी ट्रेनिंग तर काही ठेवलं तर सकाळी 9 ते रात्री 12चा, आणि अशी 5 दिवसाची ट्रेनिंगची बॅच असायची. मी पूर्ण दिवस ट्रेनिंग द्यायचो, जे लोक यायची त्यांना रात्री 12पर्यंत बसूनच ठेवायचो. क्या बात. म्हणजे कमी ड्युरेशनमध्ये मी जास्त टाइम युटिलाइज करून, म्हणजे ही तुमचा जो स्वभाव आहे युनिकनेसचा, डेडिकेशनचा, या सगळ्याची गोळाबेरीज होऊन इकडे येते. म्हणजे तर 4 दिवस ट्रेनिंगला 4 वेगवेगळ्या गाड्या तुम्ही घेऊन जाता, कधी कधी बाईक पण घेऊन जाता, याच्या मागचं लॉजिक काय? लॉजिक कसलं काय, 2 किलोमीटर आहे घरचे ऑफिस, गाडीचा यूज जर झाला नाही तर बॅटरी डाऊन होऊन जातो. बरोबर. त्यामुळे जम्प स्टार्ट करायला लागतं. तर गाडी वापरत जर राहिली तर ती मेंटेन पण राहते, त्यामुळे मला अल्टरनेट गाड्या वापरायलाच लागतात. सगळ्या गाड्यांवर तुम्ही जेवढं प्रेम करता, हो, जसं तुम्ही तुमच्या स्टुडिओवर प्रेम करता तसं तुम्ही त्या गाड्यांवर पण प्रेम करता. हो, प्रत्येक गाडी रोज धुवायला पुसायला माणूस शकतो, आणि मेंटेनन्स पण त्याचा रेग्युलर चालला असतो. गाडी जर स्टार्ट केली नाही तर ड्रायव्हर प्रत्येक गाडीला स्टार्टर मारून 4-5 मिनिटं चालू ठेवून मग जात असतो. चला, चांगलं तुम्ही केअरटेकर आहात तरीच दिसतं आम्हाला. थँक्यू.